करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा शांती खड्ग हाती काढा सीते नागविती मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोहे बाधा काम दुर्जनांची क्रोधा विठाला 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 केशवं बादरायणं सूत्रभाष्ये कृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनीं यो मदव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षिणं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकरु प्रथमा जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणोनी विशेष त्यादरू विवेकावरी आता अभिनव श्री वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरं दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमामि रामं रघुवंशनाथं चले आना जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आना जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आना जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आना जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को बहलर्दसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते तत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निश्रये गुण्यै शिवाय नमो नमः विठला बोल नका करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाधा काम दुर्जनांची क्रोधा उपस्थित सर्व प्रभुप्रिय भाविक भक्तगण माझ्या भक्तिमती माता चराचरामध्ये वावरणारी भगवत सृष्टी
अखिल कोट ब्रह्मांड नायक परात्पर परमेश्वर प्रभू परमात्मा सर्व श्रेष्ठांच्या वरिष्ठांच्या महात्म्यांच्या सज्जनांच्या साधक अवस्थेतील माळकरी वारकरी टाळकरी भाविक भक्तगणांच्या चरणारविंदी विनम्र नमस्कार. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव कुठेही जरी आपण गेलात तरी तया विना ठाव रीता कोठे. त्याच्याशिवाय एकही असं ठिकाण नाही की ते रिकामं असेल. म्हणून भगवंत म्हणतात मी नाही ऐसा ठाव उरलासे कवन. असं कोणतं ठिकाण आहे की मी तिथं नाहीच. म्हणून सर्वांतर्यामी असणारा प्रभू परमात्मा सर्वागटी राम तेहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्म मुक्त झालो. माऊली ज्ञानोबराय महावैष्णव अलंकापूर पीठाधीश्वर माऊलींचा आत्ता संजीवन समाधी सोहळा संपन्न झालेला आहे. आणि विशेष म्हणजे याही ठिकाणी दुग्ध शर्करा योग आहे. सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाका कनेरगाव या सुंदर अशा पावन पुण्यनगरीमध्ये थोरा मोठ्यांच्या प्रेरणेने देवासंतांच्या कृपाशीर्वादानं सामुदायिकरित्या पंचक्रोशी कनेरगाव आदी करून सर्वांच्या सहकार्यानं होऊ घातलेला धार्मिक उत्सव श्री रामायण कथा बरं का. हा प्रभू रामचंद्रांचं सुंदर असं कथा वाचक आमच्या ताई हरिभक्तीपरायण रुपाली दिदी सौने परतुरकर यांच्या मुखातून आपण रामकथेचं सुंदर सरसपान करत आहात. आणि विशेष म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा सुरू आहे. फार आनंद वाटला मला. बरं का. श्रीमद भगवद्गीता माझ्या प्रभू परमात्मानं अवघ्या 47 मिनिटामध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली. आणि वातावरण असं होतं का 7 दिवसाचा सप्ताह आहे. 2 महिन्यापासून आयोजन असेल. दरवर्षी आपण आयोजन करतो. त्या सप्त्यामध्ये आपण जाऊ, आपण बसू, आपण ऐकू, असा काहीतरी कुठंतरी आम्ही एक भाव वृद्धिंगत आपण करतोय आणि आपण ठरवून करतो. तसं अर्जुनाला ठरवून होतं का तिथं महाभारताच्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनानं असं काही ठरवलेलं होतं का की आपल्याला गीतेचा उपदेश भगवंत तिथं करतील. आणि वेळ कशी होती, अवस्था कशी होती, इकडनं तिकडनं संपूर्ण युद्धभूमीवर 18 अक्षौहिणी सैन्यांच्या मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे अर्जुन माझा रथ, हे भगवंत अर्जुन म्हणतो देवा अच्युता माझा रथ फक्त त्या दोन्ही सेनेच्या मध्ये स्थापन कर. आणि तिथं गेल्यानंतर अर्जुन विषाद योग प्रथम अध्याय आहे. अर्जुनाला विषाद होतो, मोह होतो, मी युद्ध करत नाही देवा. तिकडचे आणि इकडचे बघितले. भगवान परमात्माला अर्जुन म्हणतो देवा मला युद्ध करायचं नाही. अरे एवढी जमवाजमव केल्यानंतर युद्ध करायचं नाही म्हणतोस का, करत नाहीस देवा. जेथीचा कृपालाही जेवरू तेथेची म्हणे मी व्यभिचारू. मी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. माऊली ज्ञानोबरायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात. भगवान श्रीमद भगवद्गीता ज्यांच्या मुखामधून अर्जुनानं श्रवण केली. आता भगवद्गीतेची जयंती साजरी झाली परवाला. म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचा जन्म बरं का. आम्ही वाढदिवस करतो आमचे साजरे. अनेकांचं काय असेल ते सर्व साजरे करतो सोहळे. परंतु माझ्या भगवान परमात्माच्या मुखातून वेदाला सुद्धा न्यूनता यावी. वेद सुद्धा मौन झाला. वेद मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. हरिपाठामध्ये नाथराया म्हणतात वेद जाणू गेला पुढे मौनावला. हे ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेदाला सुद्धा न्यूनता यावी. वेद तिघांच्याच वर्णी लागला. परंतु त्या वेदाची उणीव भरून काढण्याकरता वेद ब्रह्मदेवाच्या मुखामधून भगवंतानं प्रगट केले. वेद देवाच्या श्वासापासून निर्माण झाले. आणि ते वेदानं सुद्धा त्या ठिकाणी न्यूनता बाळगावी
तर ती उणीव भरून काढण्याकरता माझ्या प्रभूने अवतार घ्यावा आणि तो म्हणजे अवतार परिपूर्ण तमसा कृष्ण परमात्माचा अवतार आहे आणि गीतेचा उपदेश त्या ठिकाणी करावा बर का। स्त्रियो वैश्यास तथा क्षुद्रास तेपी अंतिम परामगतीम सकडासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे बरं का। कोणाकोणाला उद्धार सांगितला मग इथे वेद तिघांच्याच नादी लागला बरं का। हा त्यापैकी दोन महत्वाचे परंतु इथं सर्वांनाच अधिकार गीतेनं सांगितला भगवान परमात्मानं स्वतः सांगितलं। नर नारी वाडे अवघा नारायण किंवा जात पात धर्म किंवा जाती याती काय असेल ते काहीच नाही या ठिकाणी असं कुठलंच काही सांगितलं नाही की तुम्ही या आणि तुम्ही येऊ नका सर्वांनी यायचंय। याच्याही पुढे भगवंतानं सांगितलं अपि इचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग म्हणून इथे अधिकारी लागतात पण बरं का। इथे काय लागतात अधिकारी लागतात। मग अधिकारी तुम्ही आता सांगितलं ताई इथं कोणालाही येता येते कोणालाही येता येते जात वित्त गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त। एका ठिकाणी एका माऊलीनं भजेच केले ताई तुम्ही सांगितलं म्हणे भजे खा त्वरित भावनायुक्त बरं का। तसं नाही आहे बरं का। अर्थे लोपली पुराणे नाश शब्दज्ञान त्वरित सांगितलं म्हणून अधिकार लागतो। जात वित्त गोत कुळशिळ मात हा जातीचा नाही गोत्राचं नाही वित्त नाही गरीब नाही श्रीमंत नाही असं काहीच नाही सर्वांना अधिकार आहे। परंतु इथं आल्यानंतर हा जो अधिकार लागतो तो फार महत्वाचा आहे। कोणता कारण पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचा अधिकार प्राप्त करण्याची एक पिपासा अंतःकरण पिपासा ज्याला म्हणतात बरं का। अंतःकरणाची वृत्ती जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत आम्हाला तो अधिकार प्राप्त होत। अंतःकरणाची वृत्ती निवृत्त होणे म्हणजे काय वृत्तीचा ऱ्हास होणं बरं का। वृत्तीचा ऱ्हास झाला की मग जन न दिसे तेथे वृत्ती ही निवृत्त झाली जन न दिसे तेथे। हे स्त्री आहे का हे पुरुष आहेत का हे पशु आहेत हे पक्षी आहेत हे मुंगे माकुडे आहेत हे जे काही आहे सर्वांमध्ये कोण आहे भगवंत म्हणतात मी एक आहे बरं का। मी सर्वांमध्ये आहे सर्व क्षेत्रामध्ये आहे म्हणून फक्त माणसातच देव आहे असं नाही तर सर्वांमध्ये तो आहे आत्मतत्व धरित सर्व घटी राम देहादेही एक सर्व घटी राम देहादेही एक आ सूर्य प्रकाशक सहस्र प्रकाशक सर्वागटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी उगवता सूर्य नारायण संध्याकाळपर्यंत सर्वांच्या घरामध्ये प्रकाश देतो सर्वांना प्रकाशमान करतो जगताला प्रकाशित करतो ऊर्जा देतो प्रकाश देतो आरोग्य देतो बर का सर्वांकडे सारखंच आहे कमी अधिक आहे का श्रीमंताच्याकडे जास्त आणि गरीबाकडे काहीच नाही त्याच्याजवळ भेद आहे का नाही
सर्वांच्या घरामध्ये प्रकाश एकाच सूर्यनारायणाचा आहे का वेगळे वेगळे आहेत? माझ्या घरात प्रकाश वेगळ्या सूर्याचा आणि तुमच्या घरात वेगळ्या सूर्याचा तसं काही आहे का? नाही, एकच आहे. आकाशामध्ये सूर्यनारायण एकच आहे, पण सर्व जगताला प्रकाशित करतो. सर्वा घटी राम सर्वांमध्ये, तसाच भगवान परमात्मा आहे. देहादेही एक, प्रत्येक देहामध्ये तो एकच आहे. प्रतिबिंब त्या सूर्यनारायणाचं घटाकाश ज्याला म्हणतात. प्रत्येक घड्यामध्ये पाणी भरून ठेवलं, अनेक घडे आहेत आणि त्या प्रत्येक घड्यामध्ये बिंब जे दिसतंय सूर्यबिंब, म्हणजे तो वेगळा आणि ते वेगळं का? त्याचंच ते काय आहे? बिंब आहे, प्रतिबिंब आहे आणि तो काय आहे? बिंब आहे. पण अशा पद्धतीनं माझा प्रभू परमात्मा सर्वांतर्यामी आहे, म्हणून तो पाहण्याकरता हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि त्याला जाणण्याकरता हा नरदेह प्राप्त झालेला आहे. अधिकार लागतो. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. अधिकार असेल त्या पद्धतीनं बरं का. मार्गदावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अधिकार होता त्यांचा म्हणून त्यांनी मार्ग दाखवला. आणि तिसरा योग आहे मणिकांचन योग ज्याला म्हणतात. भगवान दत्तात्रयांचं प्राकट्य येत्या 18 तारखेला. त्याच्यात प्रभू रामचंद्रांचं रामायण कथा आहे. याच्याच मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुद्धा आहे बरं का. माऊली ज्ञानोबरायांनी श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकामध्ये भगवान परमात्मानं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितली, पण लिखाण करण्याकरता जे बसलेले होते त्यांचे अनंत उपकार भारतावर आहेत, जगावर आहेत. भगवद्गीता लिहिण्याकरता जे बसलेत कोण? भगवान वेदव्यास बरं का. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय स्तोत्रमेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीत मेको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि आणि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा. भगवान परमात्माची सेवा. आणि या पद्धतीनं वेदव्यासांनी जशीच्या तशी श्रीमद भगवद्गीता लिखाण करून ठेवली आपल्याकरता. आणि म्हणून आज ते तशीची तशी थंड बस्त्यामध्ये, बंद बस्त्यामध्ये होती, नुसतं मखमली वस्त्रामध्ये. तिचं पूजन फक्त हळद कुंकू फूल धूप दीप लावूनच आम्ही करत होतो. बाकीचं दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहीत नव्हतं. कारण देवाची भाषा ही संस्कृत भाषा आहे आणि ती कोणाला कळत नव्हती. म्हणून माझ्या प्रभू परमात्मानं विचार केला, पंढरीश परमात्मा द्वारकेचे केणे आली याची ठाया. पुढे भक्तराया चोजवित गोविले वेसारे माप खेले खरे न पाहे माघारे अद्यापवरी. तोच पंढरीश परमात्मा म्हणजेच कृष्ण परमात्माचा अवतार. आणि तेही सुद्धा त्या ठिकाणी अजूनही भगवद्गीतेचं तत्वज्ञान जनमानसापर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. म्हणून माझ्या पांडुरंग परमात्माचाच अवतार भगवंतानं माऊलीच्या रूपानं अवतार घ्यावा अलंकापूरमध्ये बरं का. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि माऊलींच्या मुखातून नेवासीच्या खांबाला टेकून सहज ग्रंथराज ज्ञानेश्वरी मुखातून प्रगट झाली माऊलींकडे बरं का. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता गीता
24 कॅरेट बरं का सोनं, हा सुंदर असं बरं का. श्रीमद भगवद्गीता अति सुंदर सुवर्ण बरं का. नवरीला 1 किलो सोनं लागेल, नवरीच्या वडिलांनी सांगितलं. सगळं खरं आहे, पण 1 किलो सोनं लागेल आमच्या मुलीच्या अंगावर. पाहुण्याकडच्यांनी तिकडच्यांनी सांगितलं ठीक आहे. 1 किलोची विटच आणली, नवरीच्या गळ्यात बांधून दिली बरं का. 1 किलोची वीट सोन्याची बरं का. ओझही होत होतं. पूर्वीचा काळ होता, दळण दळायचं म्हटलं की ते बरोबर तर लागत होतं बरं का. दर्शन करायचं असेल कोणाचं तरी त्याच्याही पाहायला लागत होता आणि इथेही त्रास होत होता. होतं सोनं, परंतु त्याचे जर सुंदर अलंकार बनवून आणले असते तर फार सुंदर झाले असते. नवरीचं रूप तर होतंच सुंदर, पण त्याच्यामध्ये त्या रूपाला आणखी सौंदर्य त्या ठिकाणी त्या अलंकारामुळे येत असते. तसं गीता अलंकार, श्रीमद भगवद्गीता हे सोनं आहे 100 नंबरी. परंतु नाम ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानोबारायांनी त्याचे अलंकार केले आणि सुंदर अशा पद्धतीनं तुमच्या आमच्या करता बरं का. माऊली म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया सेवेसी महाद्वीप पातलो प्रभू. माझ्या वाणीनं बहुत कल्प म्हटलंय, अनेक कल्प सत्यवचन बोलण्याचं तप केलं मायबाप. त्यावेळेला ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी माझ्या मुखातून बाहेर प्रगट झाली बरं का, पडली. सत्यवचन बोलण्याचं तप महत्वाचं आहे आणि ते तप होतं म्हणून माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी स्वतः मेलेल्या माणसाच्या हातून लिहितात. हे विशेष आहे बरं का. कैसा वासुदेव बोल तो बोल बाळा पोटी मायारी घेल मेल माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोल तो बोल. मेलेल्या माणसाच्या हातून सच्चिदानंद बाबा शेवटचा ठसा आहे. शके 12 उत्तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला बरं का. हा माऊलींच्या मुखातून मुखारविंदामधून जे ज्ञानेश्वरी प्रकट झाली. तप होतं तप. 2च शब्द आहेत त्यामध्ये. तप या अक्षरामध्ये, या शब्दामध्ये, याच्यामध्ये किती अक्षर आहेत? 2च आहेत. तप उलट करा काय होते? पत बरं का. आपली कायम ठेवायची असेल तर जीवनामध्ये तप लागते बरं का. तपे विन दैवत दिदल्या विन पाप प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. कुछ पाने के लिए कुछ खोना ही पड़ता है बरं का. काही प्राप्त करायचं असेल तर काहीतरी आम्हाला गमवावं लागेल, द्यावं लागेल. दिल्याशिवाय भेटत नाही. हा काहीतरी पेरलं तरच उगवते. तसं पेरणी न करता म्हटलं आम्ही कापणी करायला जाऊ शेतात, जमणार नाही. पेरणी करावीच लागते. तप लागते. जीवनामध्ये तप आहे, संसारात तप आहे, परमार्थात तप आहे, प्रपंचात तप आहे, व्यवहारामध्ये तपच आहे. जीवन जगत असताना संपूर्ण जीवन हे तपस्वीच असलं पाहिजे बरं का. साधं किराणा दुकानमध्ये जरी गेलो तरी तिथेही तप आहे. गिरणीवर दळण घेऊन गेलो तरी तिथेही तपच आहे. उभं राहावं लागते बरं का. का पहिला नंबर आपला कधी लागेल म्हणून तिथं काही डोनेशन देता येते का? हा दुकानदार साहेब मला घाई आहे. 10 लोक आपल्या आधी आले असतील तरी आपण पुढं जाऊन जर म्हटलं तर त्यांच्यावर अन्याय नाही का होणार? आणि का म्हणून तप आहे तिथं थांबावं लागेल, गिरणीवर थांबावं लागेल. पंढरपूरमध्ये सुद्धा तपच आहे. दर्शनबारीमध्ये तासन तास लोक 10-10, 20-20 तास उभं राहून दर्शन घेतात त्या बापराजाचं. हे तप आहे. का 1000 रुपये बडव्याला दिले म्हणजे 5 मिनिटात दर्शन? हा तप होईल का? पैसे देऊन जर देव भेटत असता, तो काही बाजारचा भाजीपाला आहे का? त्यासाठी पाहिजे भाव. मनी नाही भाव. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. देवा शान भेटाय का नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे.
त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, चिखलाचा देव त्याला पाण्याचा भेव. देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव फक्त भावाचा आहे. देव भावाचा, भावाचा नाही कोणाच्या बापाचा. तो आपला कोणाचाच नाही आहे आणि तो सर्वांचा आहे. म्हणून त्याच्या करता पाहिजे ते तप. बर का, त्या भगवान परमात्माला आवडेल अशी भक्ती करणं महत्वाचं का आपल्या पद्धतीनं करणं महत्वाचं आहे? देवाला आवडेल अशी भक्ती करायची, तुम्ही बोलत चला, का आपल्याला आवडेल अशी भक्ती करायची? त्याला आवडेल अशी भक्ती महत्वाची आहे. आणि त्याला जर ती भक्ती आवडत असेल तर ते महत्वाचं आहे. आमच्या पद्धतीनं आम्ही करतो. आला जेव तर केला देव, नाही तर हर हर महादेव. बर का, आमचा परमार्थ आवडीचा आहे का सवडीचा? कोरोना गेला आता. बर का, पण केला माहिती आहे मला. मी म्हणणारच होती, सगळं काही सुरू होतं मायबाप, परंतु आपल्या इथं नामस्मरण सुद्धा फार महत्त्वाचं होतं. कारण त्याच्याशिवाय त्या कोरोनाच्या म्हणजे माझ्या पांडुरंग परमात्माशिवाय मोठा कोणी आहे का? त्याच्याशी सारखा म्हणजे देवाच्या पेक्षाही कोरोना मोठा आहे का? अजिबात नाही. मरण तर हे कुठंही येणारच आहे, ठरलेलंच आहे ते. मृत्यू हा ठरलेलाच आहे, कुठं कधी कसा याच्याबद्दल काही शंका करायचं कामच नाही आणि भीती अजिबातच नाही. आणि त्याच्याकरता हे रामकथा आहे, भागवत कथा आहे. बरं का, राजा परीक्षितीला सुद्धा मरणच डोळ्यासमोर दिसलं तेव्हाच भजनाला लागला का नाही? कोरोना आला म्हणतात काय आहे, आलाही तरी जास्तीत जास्त भजन आपण केलंच पाहिजे. पण भजनाचे दोन प्रकार आहेत. एक आहे भयमूलक भजन आणि दुसरं आहे गौरवमूलक भजन. एक आहे भयमूलक भजन, म्हणजे भीती वाटली की माणूस भजन करतो. भीती वाटली म्हणजे माणसाला भजन येते. अंधार आहे, रातकिडे ओरडतात, रात्रीच अगदी अमावस्या, आता पौर्णिमा येणार पुढे, अमावशीची रात्र आहे, रात्रीचे 12 वाजता अगदी जंगलातून, निर्जन जंगलातून एखादाच माणूस वाट चालत असताना एकटाच आहे आणि त्याच्यात घुबडांना आवाज करावा, किर रातकिडे ओरडतात आणि त्याच्यातून घुग असा आवाज करावा आणि रेतीतून म्हणजे असं वाढवतून त्यांना चालावं, पायात स्लीपर चप्पल असावी. राम 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 राम. त्या स्लीपर चपलीतले खडे त्याचेच त्याच्या खांद्याला पाठीमागून पाठीला लागत होते आणि ते जोराजोरानं राम 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 म्हणत होतं. बरं का, आता वास्तविक ते खडे त्याला लागत होते का कोणी मारत होतं, पण त्याला असं वाटतं दुसरंच कोणीतरी आपल्याला मारत आहे. बरं का, म्हणजे नेमकं भीती वाटली की माणूस भजन करतो. इतकी भीती तितकं भजन जोरात, राम 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 राम, श्वासही घेत नव्हता. बरं का, पण कुठपर्यंत? गावातले लाईट दिसेपर्यंत. बरं का, आणि एकदा का गावातले लाईट दिसले का मग दुसरंच सुरू होते. हे नव्हतं सुरू होत. विठाला विठाला जे म्हणून आहे ते म्हणायची इच्छा होते. त्याला म्हणतात भयमूलक भजन, परंतु दुसरं आहे गौरवमूलक भजन. तशीच माणसाला संसारात भीती वाटते, अनेक पद्धतीची भीती आहे. हे बरं होऊ दे, ते चांगलं होऊ दे, देवा माझ्या पद्धतीनं होऊ दे, माझ्या मतानुसार घडू दे, तरच मग भजन करतोय आपण. वास्तविक इथं भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, अर्जुना अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः. बरं का, अनपेक्ष, अपेक्षा विरहित, निरपेक्ष जो प्रेम करतो भगवंतावर, भक्ती करतो, शुची पवित्र, दक्ष. बरं का, कधी का उठना, सकाळी 3:30ला जरी जाग आला आणि 3लाही आला, 4ला जरी आला, ब्रह्ममुहूर्तावर आला तरी
उठता बरोबर त्या भगवान परमात्माचं स्मरणच झालं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा किंवा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम समुद्र वसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. बरं का, सकाळी उठता बरोबर भगवत चिंतनच आठवलं पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. कारण मायबाप हा अधिकार, मी याच्यावर बोलत होती, अधिकार कोणा करताय? हा भजन करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? हा माणसाला दिलाय. इथं शेळ्या मेंढ्या बैल गाई म्हशी जे काही असतील ना, त्यांना इथं येऊन बसता येत नाही. आमच्या शेगावला गजानन महाराजांकडे बैलांची दिंडी आली असं कधी ऐकलं का? म्हशींची दिंडी ऐकली असं कधी ऐकलं का? शेळ्या मेंढ्यांची दिंडी येते असं कधी ऐकलं का? नाही नाही नाही, अधिकार माणसाला दिलेला आहे. आणि कोणत्या देहात? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बालिकेचा. याच देही घडे देवाचे भजन. कोणत्या देहामध्ये? मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मनुष्यपणा प्राप्त होणं हे बहुत सुकृत, त्याच्यात नामस्मरण आठवणं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माणसाचा जन्म मिळणं हे दुर्मिळ आहे. 84 लाख योनी फिरत फिरत तुम्ही आम्ही सर्व आलो, सर्वांना माहिती आहे. एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे थारा मनुष्य योनीचा किंवा मनुष्य जन्मेचा. 84 लाख फेरून आम्ही इथं आलो. शेवटची पाडी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. जर इथं आपलं वर्म चुकलं तर पुन्हा 84 लाख योनी फिरत यावं लागते. म्हणून जेणेकरून इतर योनीमध्ये ते ज्ञान नाही, पण या योनीमध्ये नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. भगवान गीतेमध्ये म्हणतात अर्जुना, ज्ञानासारखं पवित्र दुसरं जगतामध्ये काहीच नाही. ज्ञानाला तिसरा डोळा म्हणतात. बरं का, ज्ञान म्हणजे तिसरा डोळा आहे. हे जर नसेल तर आम्ही कोणालाही साधू म्हणू, कोणालाही देव समजून बसू, आमची मेंढरा बकऱ्यासारखी गती होईल. म्हणून ज्ञान पाहिजे, भक्तीही पाहिजे आणि वैराग्यही पाहिजे. बरं का, तिन्ही गोष्टी पाहिजेत परमात्मा पदापर्यंत पोहोचण्याकरता, परम स्वरूपाच्या प्राप्तीकरता. 3 गोष्टीची गरज आहे: ज्ञान, भक्ती, वैराग्य. कोणतंही एक जरी नसलं तरी होत नाही, सिद्ध होत नाही. तिन्ही बरोबर पाहिजे. जसं स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी पाहिजेत: उदक, अग्नी, धान्य. उदक अग्नी धान्य झाडाकडे पाहत अग्नी
झाल्याकडे पाक, एका विना एक कामा नये, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तिन्ही गोष्टी पाहिजे तरच स्वयंपाक होईल. आणि एक कमी असू द्या, स्वयंपाक होईल का? उदक म्हणजे पाणी, धान्य आणि अग्नी, 3 गोष्टी असतील तर आमची माय स्वयंपाक करल बरं का. नुसतं अग्नी आहे पाणी आहे, करा स्वयंपाक होईल का? नुसतं गरम पाणी प्यावं लागेल. कोरोनामध्ये पिलं तसं पिलं का नाही, गरम पाणी प्या. चांगलं आहे, चांगलं सांगून गेला कोरोना आम्हाला, हातपाय स्वच्छ धुत जा. घरात येताना सुद्धा स्वच्छता, आणि स्वच्छतेचं फार महत्त्व आहे. स्वच्छता ही ईश्वराची सेवा आहे, आणि शिस्त हे सुखाचं साधन आहे बरं का. शिस्त नसेल ना, माणसाला शिस्त कळते, माणसाला शिस्त शिकवल्या जाते. इतर योनीमध्ये ते सुद्धा नाही, पण सुखाचं साधन आहे शिस्त आणि स्वच्छता, हे शिकवली आम्हाला. गरम पाणी पिता येईल, फक्त स्वयंपाक होणार नाही. बरं चला, पाणी आहे, धान्य आहे, अग्नीच नाही, होईल स्वयंपाक? नुसतं लाह्या होतील, लाह्या भाजाभुजी बरं का. अग्नी आणि धान्य असेल, पाणी नसलं तर स्वयंपाक होत नाही. बरं, धान्य आहे, पाणी आहे, अग्नीच नाही, होईल स्वयंपाक? घुगऱ्या होतील, घुगऱ्या, स्वयंपाक नाही होणार. जसं 3 गोष्टीची गरज आहे स्वयंपाकाकरता, तसं परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीकरता 3 गोष्टीची गरज आहे: ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ज्ञान जर नसेल तर अंधकार आतमध्ये प्रवेश करेल, अज्ञान प्रवेश करेल बरं का. आणि इकडे तर आमचे संत शिकवतात, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना, सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकारयाभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना बरं का. असं असणारं अंधकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल हे कोण करून दाखवत असते? गुरुजी. गुरु दाविली या वाटा, येवोनी विवेक तीर्थतटा, धुवोनी मडकटा बुद्धीचा जेणे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरु शिष्याला तीर्थाच्या तटावर नेतात, पण कोणतं तीर्थ? आम्ही तीर्थयात्रा करतो, तीर्थयात्रा करू नये असं नाही. माऊलींनी सांगितलं की तीर्थयात्रा करा, पण तीर्थयात्रेचा महिमाही सांगितला, तो अनुसरण केलं तर खरंय. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी बरं का. परंतु तिथं गेल्यानंतर जर आम्हाला उपद्व्याप वाटला तर मग ती तीर्थयात्रा सफल होत नाही. म्हणून तीर्थव्रताचा महिमा सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे. अज्ञान हे जीवाकडनं व्हायला नको, अज्ञानाकडे जीव जायला नको, म्हणून अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल महत्वाचं आहे. म्हणून ज्ञान, सद्गुरु शिष्याला विवेकरूपी तीर्थाच्या तटावर नेतात आणि तिथं जाऊन त्याला स्नान घालतात, त्याच्या बुद्धीला स्नान घालतात बरं का. बुद्धीवर आलेला मड धुवोनी मडकटा बुद्धीचा जेणे, अशा पद्धतीनं ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि भक्ती पाहिजे. एक जरी कमी असलं तरी परमसिद्धता प्राप्त होत नाही, म्हणून त्याला अधिकार लागतो. व्यवहार, परमार्थ आणि प्रपंच कुठं जरी असेल तरी संत म्हणतात, एकनाथ महाराज सांगतात, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न करा. प्रेम
ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. काय पाहिजे? भक्ती ज्ञान वैराग्य विरहित गोष्टी नकोय. त्याला कीर्तन म्हणत नाहीत. आणि म्हणून कीर्तन कशाला म्हणतात हेच माझ्या जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे विश्वमान्य संत जगमान्य संत श्री संत तुकाराम महाराज यांचा हा आजच्या सेवेकरता अभंग जो निवडलेला आहे, या अभंगातलं प्रथम चरण तुकोबारायांना हेच सांगायचं आहे की कीर्तन का करावं, कशा करता करावं आणि कशाला कीर्तन म्हणतात. आणि केलंच पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरण करावे कीर्तन करावे कीर्तन करायचं आहे. म्हणजे मी सांगून राहिली असं का? याला कीर्तन म्हणतात का? नाही, हे प्रबोधन आहे. कीर्तन म्हणजे काय? नामसंकीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, कथा कीर्तन, भगवान परमात्माच्या कीर्तनाचे अनेक प्रकार, भक्तीचे 9 प्रकार सांगितले. श्रवणम कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, हे 9 भक्ती आहे. आणि त्यामधलं पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. बरं का? श्रवण केलं म्हणजे काय? या कानाने श्रवण केलं, या कानाच्या आतमध्ये ते गेलं, परंतु ऐकलं पण ऐकलं नाही. बरं का? ऐकायचं आहे परंतु घ्यायचं आहे, ऐकून टाकायचं नाही. कीर्तन ऐकलं मी, रात्रीला काय सांगितलं आपल्याला काय समजते तेवढं. बरं का? एवढ्यानं होईल का? थोडं का होईना मनभर ऐकायचं, पण कणभर आचरणातही आणलं पाहिजे. बरं का? ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. श्रवण केल्यानंतर त्याचं चिंतन करायचं आहे. चिंतन केल्यानंतर त्याचं निधिध्यास करायचं आहे. चिंतन, मनन आणि निधिध्यास ज्याला म्हणतात. आणि तो ध्यास महत्वाचा आहे मायबाप. कीर्तन ऐकायचं आहे, कीर्तन श्रवण करायचं आहे, सोडायचं नाही. परंतु कीर्तनाचे प्रकार सांगितले मी. भगवान परमात्माच्या गुणाचं वर्णन करणं हे सुद्धा कीर्तन आहे. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. गुणाचं कीर्तन. मत गुण हिरणम, मत कथा लाभ पहा द्वितीयम साधनम.
भगवान परमात्माचा एक साधन आणखी आहे, माझ्या कथेच्या ठिकाणी एक निष्ठा असावी, नामाच्या ठिकाणी एक निष्ठा असावी. नाहीतर कोणी म्हणत असेल या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला हा मंत्र सांगतो, तो मंत्र काही दिवस घेतला की नाही नाही त्याच्यात काही फरक नाही पडला नाही का तुम्हाला, मग दुसऱ्या डॉक्टरकडे चला, त्या डॉक्टरचं औषध घेतलं, त्या डॉक्टरचं औषध घेतलं, अनेक डॉक्टरांचे औषध घेतलं आणि फरक एक ना धड भाराभर चिंध्या. बरं का, आमचं असं व्हायला लागलं बघा. एक म्हण आहे साधी, पुढे दडते मागे आहे का नाही, एक म्हण आहे अशी जुन्या माणसांची. आजोबा असेच थंडीचे दिवस बाहेर बसले उन्हामध्ये, त्यांचेच मित्रपरिवार मित्रमंडळी आले, 2-3 जण, तेही बसले त्यांच्याजवळ, येऊन बसले. राम 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 भाऊ राम भाऊ राम राम, या या बसा बसा. तितक्यात मुलगा आला आजोबांचा, म्हणले बाबा येतो वाशिमवरून, कशा करता, बाज तुटली असं वाटते, 2-3 किलो दोरी आणून दोरी बाज विणून घेतो, बाज पाहिजे. वडील म्हणले अरे ते ताग आहे ना घरी, ताग समजते का, बाबांना समजते ताग बरं का, हा ताग आहे भरपूर दिवसाचा, तो तागान मला माहिती आहे, ते मी विणत बसतो. आता काम काहीच नाही, थंडीत बसलेलोच आहे, आता उन्हामध्ये थंडीचे दिवस आहे, 12-1 वाजेपर्यंत थंडी निघून जाते, उन्हात बसलो म्हणजे. आणतो ताग इकडे, कशाला पैसे खर्च करतो 400-500 रुपये, आण. तो पोरानं त्यात ताग आणला, बाबांनी ते जो दोरी विणणं सुरू केली तागाची, पहिले तागाच्या दोऱ्या असायच्या, तागाचं बंडलचं बंडल बाबा नेहमी करायचे, तसं ते विणकाम सुरू झालं. तितक्यात 12 वाजले, काही मित्र होते तेही निघून गेले, आजोबा बसलेच तिथं. सुनबाईनं हाक मारली, मामाजी स्वयंपाक तयार झाला, जेवण करायचं नाही का, जेवण करून घ्या नंतर बसा. बरं म्हणले येतो. आणि पाठीमागे बघितलं, एवढं मोठं सकाळपासून तो ताग विणत बसले, ते दोरीन चक काहीच नाही राहिली. मग ते ठाव्याला ते वघारू बांधलेलं होतं बरं का, त्यानं ते पण चक करून टाकलं, काहीच नाही राहिलं, खाऊन टाकलं सारं बरं का. हा तसं आपलं सुरू आहे बरं का, तसंच आमचं सुरू आहे बरं का. मला काय म्हणजे दृष्टांत संपला, सिद्धांत एवढाच आहे हा, की तुकोबार आहे, संत मायबाप सगळे सांगतात की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी नसता अनेक साधन वाहत स्यान विठोबाची. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी मना, रामकृष्ण हरी मना, रामकृष्ण हरी मना. वारकऱ्यांचा मंत्र उघडा आहे, कारण त्यांचा देवही उघडाच आहे. आमचा देव कसा आहे, उघडे परब्रह्म बरं का, हा निष्काम आहे, तोच गवड्याच्या घरी आहे, तोच कौशल्या मातेच्याकडे आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवडी या घरी, वाक्या वाहे अंधू कृष्ण नवनीत चोरी, म्हणती गवडणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत हरी हा येतो राज मंदिरा, म्हणती गवडणी हरीची पाऊले धरा. बर का, हा उघडा मंत्र आहे. काहींचं म्हणणं आहे तो झाकून पाहिजे, परंतु माझ्या संत मायबापांनी सांगितलं हा बीज मंत्र आहे. छाती ठोकपणे सांगतो आम्ही, विठोबाची आन वाहून सांगतो की याच्यासारखा मंत्र नाही. सर्वश्रेष्ठ असणारा असा मंत्र आहे की नाम विठोबाचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. हाची मुहूर्त शकून, मुहूर्त पाहायची गरज नाही,
ज्या वेळेला तुमच्या मुखात तो येईल तोच मुहूर्त आहे तुमचा आणि तो मुहूर्त शोधून तुम्हाला मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची साक्ष आहे. मुखात नाम हातामध्ये भजन बरं का. हातानं टाळी वाजवायची मुखानं नामस्मरण करायचं हाच मोक्ष आहे. आणि हा आम्हाला जिवंतपणीच संत मायबापांनी दाखवून दिलेला मार्ग आहे. मेल्यानंतर मोक्ष काय कामाचा. मरणोत्तर मोक्ष कोण पाहिला. कोणी म्हणत असेल मेल्यानंतर मोक्ष मिळतो. अजिबात नाही. इथंच बरं का इथंच आहे. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी. कोणी म्हणत असेल पाप आणि पुण्याची गाठोडी सुद्धा सोबत तिथं आपल्याला भरावं लागते. इथं केलेलं कर्म पाप पुण्य असेल ते इथं भरावं लागते बरं का. तिथं नाही इथंच आहे सगळं. बघा तू कोणी म्हणत असेल नाही नाही असं नसते. सकाळी उठल्याबरोबर उजवा हात डावा हातावर पाणी टाकते आणि तोच 2 तासानं त्याचा बदला फेडून देतो का नाही. डावा हात उजव्या हातावर पाणी टाकते. इथंच करावं लागते बरं का. लगेच आहे विठाला विठाला म्हणून हाच मंत्र आहे. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. हा अमृताला सुद्धा फिकं करून टाकते असं माझ्या भगवंताचं नाम आहे. इतकं गोड आहे की त्या अमृताला सुद्धा त्या ठिकाणी फिकं करून टाकते. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पण मन माझे केशवा काबा न घे. म्हणून संत नेहमी म्हणतात की बाबा रे फक्त हा अधिकार माणसाला दिलेला आहे नामस्मरण करण्याचा. करावे कीर्तन म्हणजे नामस्मरण करायचंय. मुखी गावे हरीचे गुण. या मुखानं भगवान परमात्माचं गुणगायन करावं तू गब्बऱ्या म्हणतात. काहीही नाही करायचे. कमल मुख राम भजन को दिया. कशा करता दिलं. भगवान परमात्माचं भजन करण्याकरता माणसाला हे मुख दिलेलं आहे. जर याच्यातून ते होत नसेल आणि इतर दुसरं सगळंच होत असेल बरं का सगळंच होत असेल तर मग त्याला 0 बजेट म्हटलेलं आहे. काही कामाचं नाही. खाया पिया सुख से खाया पिया सुख से सोया नाक कमाना खोया. 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 क्या खूबसूरत अल्लाह ने तुझ बनवाई. राम भजन बिना कुछ खाली कमाई. सोया नाहक जमाना खोया. आला तसाच गेला. काही फायदा झाला का.